सहलीला जायचं सहलीला. बहुत टाकलं रे ब्लॉग मध्ये आपल्या पवई पेन आहे त्याचं. ह्याच्यापासून स्टार्ट होईल ब्लॉग मध्ये. स्टेशन नमस्कार मित्रांनो, नाव माझं शुभम आणि पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनल शूट्स मीडियावरती. आणि आता आज मी चाललोय काल वॉटरफॉलला, जे की माळशेज घाटामध्ये. आणि आताचे वाजले रात्रीचे 1 आणि मी आहे आता कल्याणमध्ये दुर्गाडी चौकमध्ये. बघा हा चौक आहे समोरचा दुर्गाडी चौक. आणि मी इथं आलोय बिकॉज ती बस जी आहे ट्रेकिंगची ती मला इथून पिकअप करणार आहे. सो मी खोपोलीहून दुर्गाडीला चौकला आलोय आणि आता इथून मला जायचंय माळशेज घाटाला, कालवटरला. त्यांचा बेस कॅम्प आहे तिथे. उद्या सकाळी 5:30ला ट्रेक चालू होईल, 5-5:30ला. बट त्यांनी मला 12:30ला बोलवतं. 12:30 वाजता येऊन थांबलोय आणि पण आता 1 वाज झालेत. त्यांना ट्रॅफिक लागलं थोडंसं. सो आय एम वेटिंग हिअर. बघूया कधी येते. The next day. विषय असा आहे की मी एका ग्रुपसोबत आलो आहे काल वॉटरफॉलला. आणि हे माझ्या घरच्यांना फक्त माहीत होतं, बाकी कुठल्या मित्रांना वगैरे माहीत नव्हतं, सांगितलं नव्हतं. त्यामुळे दरवेळेस तेच असतं ना की टाळी पाऊस नाही. मग पाऊस आला की पाऊस जास्तच आहे. सो मला जायचं होतं. मग मी म्हटलं की मला जायचं आहे. सो ह्यांच्यासोबत एक ग्रुपसोबत आलो मी. काल तुम्हाला म्हटलं कल्याणवरून निघलो मी. तर आता कल्याणवरून आपण काल वॉटरफॉलच्या इथे गावी आलो. तिथे आपला नाश्ता वगैरे झाला, पोहे वगैरे, चहा पोह्याचा कार्यक्रम झाला. आणि आता आपण निघलो आहे आणि पूर्ण वॉटरफॉल तर मला शॉर्ट दाखवतो. मला आता इथेच उभा आहे. हा बघा कालू वॉटरफॉल. म्हणजे काय बेस्ट नजारा आहे. पाऊस नाही आणि पाणी आहे तरी पण, आणि एकदम क्लास पाणी. म्हणजे व्ह्यू प्रॉपर येतोय आणि वॉटरफॉल पण चांगला आहे. म्हणजे आपल्याला ज्या लेवलमध्ये पाण्यामध्ये उतरत आहे ना त्या लेवलला. मोठा डायलॉग मारलास. कॉमन नंबर असतो. तर मित्रांनो, आपण कालवॉटरच्या जवळजवळ पोहोचलो आहे, कारण की समोर काल वॉटरफॉल दिसतो आपल्याला. आणि आता वाजले सकाळचे 6. सो ही मुंबईची आपली पवईची पब्लिक आहे. तर ही आपल्यासोबत असणारे पूर्ण ट्रेक संपेपर्यंत. सो आता बघूया पुढे. पाऊस तर नाही सध्या, आता बघूया. मित्रांनो, आता पाण्याचा फ्लो नाही आता सध्या. आरामात तुम्ही जाऊ शकता पाण्यातनं, कारण की गोट्याभरात पाणी आहे. भाऊ पाणी केवढं आहे? पाणी केवढं आहे? सुई दादा. पाणी थोडं आपण आरामात जाऊ शकता फ्लो मध्ये. फोटोशूट बघा चाललाय. तो आता इथे छोटासा रिव्हर आहे, तिथे आपण थांबलो. तो क्रॉस करतो आपण. जास्त नाही पाणी, बट यू हॅव टू क्रॉस. सहलीला जायचं सहलीला. बहुत टाकलं रे ब्लॉग मध्ये आपल्या पवई पेन आहे त्याचं. ह्याच्यापासून स्टार्ट होईल ब्लॉग माझा. तर आता आपण सेकंड रिव्हर क्रॉस करायला आलोय. जवळ झालंय सेकंड पण. मग जो पहिला त्याला पाणी कमी होतं जरासं. आता याच्यामध्ये किती ना तर पाठीमागच्या जरा ही काय ऐकत नाही. आज मला वाटतं माझ्या हाताचा ब्लॉग हेच करणार आहेत. ऐकत नाही बाबा गणपती. पवई वाजणार, पवई गुलदस्ता. उद्या जर कोण उठून दुर्ब्याचा आला काय कंप्लेंट करायला, यांना पहिला ठोका. माझा काही संबंध नाही. अरे एकदा आमच्या पवई झरण्याला आहे ना. आपल्याला काळूला आलास तू, काळूचा एन्जॉय कर. ट्रेकिंग करायला. यस यस.
डायरेक्ट मगरी भेटणार. बापरे. ऊन घ्यायला बाहेर आले. पावसाळ्यात. हा पावसाचं बाहेर येतात ना. सो आता पाणी कमी आहे ना, तर हे पाणी इथपर्यंत येतं. फुल असतं मग ते आपल्याला दूर लावून वरनं असं वरनं जातात ते. आता पाणी कमी आहे पण आपण जरा जवळ जाऊ शकतो वॉटरफॉलच्या. ते नाही का भी वर असा तो spot नाही का? तिथं जाऊ. Yes. बघितला तो पोरांनी माझ्या भावना समजल्यात. दगडावर. तर आपण एकदम स्पॉटच्या समोरासमोर उभा आहे. हे बघा पाऊस कमी असल्यामुळे पाणी खूपच जास्त कमी आहे. म्हणजे प्रॉपर मला दिसतंय की इथे किती पाणी वगैरे. आणि आज पाऊस नाही त्याच्यामुळे मी फुल असा व्लॉग वगैरे करू शकतो, शूट करू शकतो. कारण की पाऊस असता मग आपल्या फोनला मॉइश्चर वगैरे येतं, पाणी वगैरे येतं कॅमेऱ्यात. सो हे बघ कचरा टाकला ना की असा कचरा वगैरे बाहेर येतो. मग कचरा टाकायचा नाही. बॉटल वगैरे प्लास्टिक. हे मगर बघ, हे मगर बघ. हा, जाऊली, पवायची. आपको यहाँ से ही जाना है. आपण आता एकदम वॉटरफॉलच्या जवळ आलो. रायडिंग भावना इथे स्लीप होत्या. पटापट चला चला चला. चला पुढे चला पुढे चला. पाण्याचा प्रेशर खूप आहे इथं. तर मित्रांनो आपण काल वॉटरच्या एकदम समोर आहे. आणि आज खूप जवळ आलो मी. म्हणजे 2 वर्ष आधी आलो तेव्हा एवढ्या जवळ नव्हतं आलो मी, बिकॉज पाऊस खूप होता. आणि आज पाऊसच नाही आहे. आणि तुम्ही बघू शकता एवढा क्लोजमध्ये वॉटरफॉल आहे. आणि आपण आता व्हिडिओ फोटोशूट काढलेत ते पण मी ॲड करतो. बघा कसे वाटतात आणि त्याला कमेंट करा बघा व्हिडिओला. 2-4 पोरं मध्ये आलेत आमच्या फोटोमध्ये हा रित्या माझ्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो चालू वॉटरफॉलच्या इथे मी फोटोशूट करत होतो. हा बघा माझा वॉटरफॉल आहे. फोटोशूट भारी झाला आहे. आपला फोटो व्हिडिओ काढले पण पब्लिकली असल्यामुळे 2-4 माझ्या व्हिडिओमध्ये येतातच. किती जरी काही प्रयत्न केला तरी. सो मी आता खाली उतरायचा स्टार्ट करतो. खाली उतरायला बिकॉज खूप वेळ झाला मी थांबलो. मग आता वेळचे कुठे जेवण वगैरे करायला घेतलं. सो इथून निघायचा प्लॅन आहे आपला. खाली पाण्यात मजा करायला लोक. मी ट्राय करतो खाली पाणी जायचं. बघू आपण. परवाच दरड कोसळली तरी पण एवढी पब्लिक तर गेली. म्हणजे धोक्याचं आहे सध्या. त्याच्यामुळे मी काय तिथे जवळ जाणार नाही. कारण खूप प्रमाणात दरड कोसळली. म्हणजे काय अशी गॅरंटी देऊ नाही शकत की परत नाही कोसळणार म्हणून. आणि पाण्याचा फ्लो हळूहळू वाढतो कारण बहुतेक पाऊस जास्त आलो तर खालती पाऊस नाही. धुकं पण खूप आहेत. आणि सगळ्यात जास्त म्हणजे मेन प्रॉब्लेम आहे आला इथं आला तर फुल शर्ट्स वगैरे किंवा जॅकेट वगैरे घालून ना. कारण की खूप मच्छर चावतं इथे. जायच्या टायमाला पाऊस सुरू झाला आपल्याकडे भरपूर असा. पण आम्ही पोहोचलो. आता आपण हा जाताना जो रिव्हर क्रॉस केला होता तो परत क्रॉस करायचा आपल्याला. पाणीच नाही इकडे. पाणी. सो मित्रांनो 2 मिनिटात आलेला पाऊस गेला. भुरभुर आली गेली आणि या पाण्यात बेडकं बसली आहेत. मी दाखवतो तुम्हाला झूम करून. बघू शकता तुम्ही. जाईल तिथं घाण करेल संघटना. इथे पण आहे. सो वी आर गोइंग टू क्रॉस द रिव्हर अँड दिस इज द व्ह्यू. हे क्रॉस करा फक्त.
त्यांना घेऊन जा बघ. पाण्यातली मगर. अरे भाई चल ट्राय ट्राय. संध्याकाळी तुला मी दादरला पाठवून देईन मग पुढे. अरे मग याच्या नंतर खोपोलीला. सो मित्रांनो आता आपण चाललोय रिव्हर्स. आता बाहेर बुडलं जायचं कारण पाऊस आला नाही शेवटी. मग मी धबधब्यामध्ये उडी घेतली. उडी घेतली. हो हो हाय हाय शपथ आहे शपथ. तर मित्रांनो फायनली आपला पूर्ण ब्लॉग झाला. जेवण वगैरे झाल्यानंतर काल वॉटरफॉलचा आपला पूर्ण ब्लॉग झाला. आणि आता आपण आपल्या घरी निघलो. ही आपली बसमधली पब्लिक आहे सगळी. मित्रांनो इथं आहे. तो हा ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सगळ्यामध्ये तर आवडला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.